बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की मला वेबसाईट बनवायची आहे पण मी सुरुवात कुठून करू. तर सगळ्यात महत्वाची सुरुवात करायला लागते ती म्हणजे डोमेन. बऱ्याच वेळा तुम्ही हा शब्द ऐकला असेल. सो समजा माझी वेबसाईट आहे www.swapnilnarke.com किंवा माझी कंपनी आहे स्वप्नील ज्वेलरी शॉप आहे swapniljewellers.com अशी माझी वेबसाईट आहे. तर ती मिळवण्यासाठी मला पहिल्यांदा डोमेन अवेलेबल आहे का बघायला लागतं. डोमेन हे अगदी तुमच्या घराच्या 7-12 किंवा नाव लावतो तसं असतं की एकदा एकाने डोमेन घेतलं की स्वप्नील ज्वेलर्स जर मी खरेदी केलं तर ते जोपर्यंत मी विकत नाही तोपर्यंत ते दुसऱ्याला खरेदी करता येत नाही. सो डोमेन तुमचा अवेलेबल आहे का बघायला लागतं. ते नसेल तर तुम्हाला थोडंफार त्याच्यामध्ये खेळता येऊ शकतं की स्वप्नील ज्वेलर्स पुणे.com किंवा .comच्या ऐवजी .in घेता येऊ शकतं. तर हे सगळे प्रकार आपण बघू. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोमेन तुमचं खरेदी करायला लागतं. बऱ्याच वेबसाईट्स आहेत ज्याच्यातून तुम्ही अशा डोमेन खरेदी करू शकता. जसं की GoDaddy इंडियामध्ये फार पॉप्युलर आहे, बिग रॉक्स आहे. आता एक झालं डोमेन, दुसरं असतं होस्टिंग. डोमेन आणि होस्टिंग दोन्ही घेतल्याशिवाय वेबसाईट बनत नाही. डोमेन म्हणजे तुमच्या वेबसाईटचं नाव झालं. होस्टिंग म्हणजे तुमच्या वेबसाईटसाठी लागणारी जागा. समजा आपण एक वेबसाईट 200 पानाची करताय, 500 पानाची करताय, 20 पानाची करताय, त्यासाठी काही MB जागा लागेल ज्याच्यामध्ये डेटा स्टोअर करता येईल. हा जो डेटा स्टोअर केला जातो तो होस्टिंगवर केला जातो. मग होस्टिंगचे प्लॅन तुम्ही तुमच्या हिशोबाने 10 GB, 20 GB, 30 GB एक वेबसाईट, 2 वेबसाईट, 4 वेबसाईट होस्ट करणार आहे त्या हिशोबाने घेऊ शकतो. सो ह्या दोन्ही गोष्टी लागतील मग तुम्ही वेबसाईट सुरुवात करू शकता. सो एक डोमेन घ्या, एक होस्टिंग घ्या, ते तुम्हाला जोडता येतं. मग वेबसाईट करण्याच्या बऱ्याच टेक्नॉलॉजी आहेत जसं की वर्डप्रेस आहे. सो आपण जनरली वर्डप्रेस करतो कारण वर्डप्रेस हे सर्वसामान्यांना ड्रॅग ड्रॉप करून इझी जातं म्हणून आपण वर्डप्रेस सजेस्ट करतो किंवा आपण नॉन टेक्निकल लोक वर्डप्रेस मध्ये वेबसाईट चांगल्या पद्धतीने करू शकतो. सो वेबसाईटसाठी लागणाऱ्या ह्या मिनिमम रिक्वायरमेंट आहेत आणि तुम्ही तुमची वेबसाईट या मिनिमम रिक्वायरमेंट पूर्ण करून करू शकता. डोमेन मध्ये काही प्रकार आहेत. एक असतो TLD म्हणजे टॉप लेवल डोमेन्स. सो .com म्हणजे जनरली कमर्शियल, कॉम फॉर कमर्शियल. आपण जनरली वेबसाईट बघतो त्या .comच्या असतात, कमर्शियल प्रोडक्ट विकत असतात म्हणून त्यांना कमर्शियल पकडलं जातं. असा काही हार्ड अँड फास्ट रूल नाही पण बऱ्याचदा .comच्या वेबसाईट वापरल्या जातात. .org जर आपण NGO चालवतोय, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन चालवतो तर आपण .org घेऊ शकतो. सो .edu फॉर एज्युकेशनल वेबसाईट, .net फॉर नेटवर्किंग वेबसाईट, .int फॉर इंटरनॅशनल वेबसाईट, .mil फॉर मिलिटरी, .gov फॉर गव्हर्नमेंट असं आपण बरेच टॉप लेवल डोमेन्स घेऊ शकतो. ऑफकोर्स गव्हर्नमेंटचे आणि मिलिटरी असे आपल्याला डोमेन घ्यायचे असतील तर त्याच्या कागदपत्रांची व्यवस्थित पूर्तता करायला लागते. हे झालं TLD. दुसरा प्रकार आहे CCTLD. हा जो दुसरा प्रकार आहे म्हणजे काय, कंट्री कोड टॉप लेवल डोमेन. याच्यात काय होतं, आपण कंट्री स्पेसिफिक डोमेन घेऊ शकतो म्हणजे .in, .uk, .au फॉर ऑस्ट्रेलिया. तर अशा आपण डोमेन्स घेऊ शकतो. सो तुमची जर वेबसाईट इंटरनॅशनल असेल, तुमचा बिझनेस जर इंटरनॅशनल असेल, तुम्हाला माहिती आहे की मला जगभरात ही वेबसाईट रँकला आणायची तर .com प्रेफरेबल आहे. तुम्ही एखाद्या स्पेसिफिक कंट्रीमध्ये करताय तर .in पण प्रेफरेबल आहे. काही एक्झाम्पल्स आहेत जसं की ऑडी वेबसाईट जी आहे ती वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे डोमेन .in, .uk, .au करते. ॲक्सेंचरची वेबसाईट आहे जिथं एकच वेबसाईट आहे आणि त्यांनी वेगळे वेगळे सब डोमेन क्रिएट केलेले आहेत. तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी त्या हिशोबाने फॉर्म करू शकता.